सगळं सामान लोड झालं आहे गाडीवर ऑलरेडी, पण थोडंफार जे काय राहिलं ते इथे ह्याच्यात घाम सुटतं आता. हेच सर्वात जास्त डिफिकल्ट आहे. बाकी सामान घेऊन जाणं वगैरे ठीक आहे. तर हां, असा काहीतरी आमचा स्टे होता. असा व्ह्यू होता स्टेचा जबरदस्त. निघताना एन्व्हायरमेंट खूप चांगलं झालं आहे. स्टे खूप चांगला होता, सॉर्टेड होता. इकडची माणसं पण खूप चांगली होती, स्पेशली ओनर्स. त्यांनी खूप गोष्टीमध्ये हेल्प केली. आलेले आम्ही निघालेलो आहोत आमच्या स्टेवरून. जायची इच्छा होत नाही, त्याच्यामुळे हात वतरायला लागले. सो फायनली लास्ट डे पण समाप्त होत आहे. घरी जायची इच्छा होत नाही ना. ते तर बघा, हे बसची वाट बघत ह्याला जायची, बस इथेच पाहिजे यांना. बरोबर आहे. आणि आपल्या गाड्या रेडी झालेल्या आहेत. हां, लावायचं. ही आहे आपलं बबलू. अगेन ही KTM आणि ही ब्लू फॅल्कन विथ इट्स फॅल्कन. आणि ह्या दोघी बिचारा बसलेल्या असंच. आणि हा आपला स्टे होता, मस्त सुंदर असं. आता आम्ही इथे स्टे केला होता आणि हे स्टेचे ओनर आहेत, ज्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टीत खूप हेल्प केली, जेवणाच्या वगैरे. त्यांचं जेवण पण खूप अप्रतिम होतं. तर तुम्ही कधी पण हम्पीला याल तर नक्की यांच्याकडे स्टे घ्या. यांचं नाव आहे रघु आणि यांच्या होमस्टेचं नाव आहे अप्पू स्टे. आप कुछ आपके बारे में थोड़ा सा बता दो और बोल दो कि आ सकते हो या कुछ. नहीं बोल दो, चलेगा कुछ भी, कैसे भी. एक मिनट सर. हाँ, मेरा होम स्टे अप्पू होम स्टे एंड लिखित होम स्टे, 2 भी है सर. 2 भी 5 रूम्स है. AC रूम है, नॉन AC है सर. इधर भी खाना मिलेगा सर, डिनर भी मिलेगा. नॉर्थ और सर वेज और नॉन वेज भी सभी मिलेगा सर इधर. यस, करेक्ट. तर मित्रांनो, कधी पण हम्पीला व्हिजिट करणार असाल तर अप्पू होमस्टेला नक्की व्हिजिट द्या. कॉस्ट बेस्ट आहे, तुम्हाला राहायची आणि खायची उत्तम सोय भेटेल. बोला, प्लीज डू व्हिजिट अप्पू होमस्टे. आणि इथे त्यांची ऑटोची पण सोय आहे. म्हणजे जर तुम्हाला हवी असेल तर त्यांची स्वतःची ऑटो आहे. जर तुम्हाला कुठे ट्रॅव्हल करायचे असेल, साईट सीइंग करायचे असेल तर ते अरेंज करतात. त्यांचे भाऊ हे आहेत, ते स्वतः हे करतात, ते स्वतः ओनर आहेत. सो ते अरेंज करतील. तुम्हाला फक्त यायचं आहे, राहायचं आहे आणि फिरायचं आहे, बस. बाकी सगळं ते तुमच्यासाठी अरेंज करून देतील. थँक्यू. चलो, बाय बाय. आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. गर्ल्स ऑलरेडी रिक्षातून गेलेले आहेत हॉस्टेलला, पण त्यांची बस आहे. आणि आम्ही पण तिथून आता जस्ट निघालेलो आहे. ते मंदिर कॅप्चर करायचं राहिलं, पण ते खूप सुंदर आहे. बाहेरून तुम्ही बघू शकता कलश आणि वरती सगळे देवी देवतांचे फोटो त्यांनी हे करून ठेवले. तर गाईज, जसं ओमकारने सांगितलंच तुम्हाला की आमचा परतीचा प्रवास सुरुवात झाली आहे. रिटर्न जर्नी आपली सुरुवात झाली आहे. अँड हां, आणि मुली ऑलरेडी ऑटोमध्ये बसून हॉस्पिटल पोहोचतच असतील, कारण त्यांची बस आहे VRLची. अँड ते 6-6:30 आय थिंक बस आहे. तर ते बसनी रिटर्न जाणार आणि आम्ही आमच्या सेम रूट जे येताना वापरलं, येताना ज्या रूटनी आलो त्याच रूटनी आम्ही जातानाही तोच रूट वापरत आहे. आता 5:30 वाजलेत. आमची ही राईड 2 पार्ट्समध्ये करू आम्ही ॲक्च्युली, कारण की आम्ही आजचा अर्धा दिवस एक्सप्लोअर केला आहे. मग आम्ही असं ठरवलं आहे की आज एक विजापुराला हॉल्ट घेऊ, जे इथून आहे 250 किलोमीटर. आणि मग विजयपुरावरून आम्ही दुसऱ्या दिवशी रेस्ट वगैरे करून पुढची जर्नी चालू करणार आहोत. ट्रिप मी कंटिन्यू करतो आहे. आता आहे 26,682 किलोमीटर्स. आणि हा सनसेट, आम्हाला सनराईज सनसेट बघायचा काय मुहूर्त आलेला सनसेटचा मातंगा हिलवरून. पण आम्ही मग आम्ही सनसेटमध्ये मातंगा हिल बघितला. आज नाही, काल बघितला. भले आम्ही पॉईंटवर नाही गेलो, मातंगा हिल्स नाही गेलो, पण हायवेवरून आम्ही पवन चक्की पण आहे पाहिजे. हो, पवन चक्की थ्रू आम्ही सनसेट बघतोय. काय पाहिजे अजून. Let's have a bit of fun till I downfall. My love
थँक्यू. इथे रे, इथून सांग. थँक्यू. विजिट अगेन सिटी. लेफ्ट की राईट? फायनली आम्ही हायवे हिट केला आहे. आता हा हायवे स्ट्रेट आणि स्ट्रेट जसं लास्ट टाइम येताना तुम्ही बघितलं अंधारात. लेफ्टला डॅम आहे. जाताना आमच्या राईटला होता, येताना लेफ्टला. हा डॅम ऍक्च्युली फिरत असतो गाईज. ओपीची एंट्री बघा गाईज, कशी होती एंट्री आपल्या ओपी भावाची. मित्रांनो आता आपण पोहोचलेलो वानगिरी टोल प्लाझाला. एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही VRL बससाठी थांबलो बेसिकली. तर विचार तर चालला आहे की जिथे गर्ल्स थांबणार आहेत डिनरसाठी तिथे त्यांच्यासोबत डिनरला जॉईन करू आणि मे बी थोडं तिथे पास जवळपास कुठेतरी स्टे घेऊन आम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग निघून जाऊ. असं काय आहे नाही की थोडा टायर्डनेस आहे किंवा काय. जूनपर्यंत पूर्णपणे फ्रेश आहोत. सो फार सो गुड आहोत. लास्ट हॉल्ट घेतल्यानंतर आम्ही पुढे येऊन भेटलो गर्ल्सना. त्यांचा जेवणाचा हॉल्ट होता, सो त्यांना थोडीशी कंपनी दिली. कंपनी म्हणजे जेवलो नाही का, दुपारचं इतकं बेस्ट जेवण जेवून आम्हाला भूकच लागत नव्हतं. त्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर ते निघाल्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला निघालो. आणि पुढचा टप्पा होता तो म्हणजे हॉटेल शोधणं. व्हिडिओ नाही काढता आली बिकॉज रस्त्यामध्ये असं दाखवण्यासारखं काहीच नव्हतं. लो लाईट होती बेसिकली, त्याच्यामुळे काही प्रॉपर कॅप्चर पण करता आलं नाही. सो हा एवढा प्रवास करून आम्ही आलो हॉटेल्सवरती. चेक इन केला, झोपलो सरळ कॉज सगळे थकलेले. जेवण दुपारच्या जेवणाची थोडी गुंगी होती, तर आम्ही लोक सगळे झोपलो. सकाळी उठलो आणि बाकीचा प्रवास तर तुम्ही आता बघालच. नेक्स्ट डे. मोरया मंगल मूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, डे 5 फायनल डे ऑफ राईड. विजापुराला आम्ही जसं स्टे घेतलेलं असं जायचं आहे. विजापुराला जसं स्टे घेतलेलं त्या स्टेपासून निघालो आहे आणि 490 किलोमीटर दाखवत आहे. ॲक्च्युली दुसरे रूट दाखवत होते आम्हाला, जे की पंढरपूर थ्रू रूट होता. वापस रिडायरेक्ट केला रूट. हायवे पण आम्ही हिट केला आहे आणि कनेक्ट केला सॉरी. तर आता स्ट्रेट आहे, 98 किलोमीटर आहे सोलापूर. हां, तर मग 1 hour 45 समथिंग मिनिट्स ETA दाखवत होता, म्हणजे टाईम दाखवत होता. 7:15च्या दरम्यान आम्ही पोहोचू असं ETA सांगत होता गुगल माता, सांगत होती सॉरी. तर बघू जितकं लवकर तेवढं लवकर करू. 7:15 पण चालेल आम्हाला, कारण आम्हाला एक मध्ये चांगला व्ह्यू भेटला तर रील काढायची आणि ती रील नंतर सोडायची पण आहे गजूच्या भाषेत. हे एक सीन दिले मला, सीन आहे इश्यू देतो राईडच्या वेळेस. मीटर 0 होतो आहे आणि त्याच्यामुळे तो इंजिनचा पण साईन येतो आहे.
need to know what's on your mind. You can call my name, I'll be alright. I just need to know what's on your mind. गाइस तुम देख सकते हो अपने बंदूक कितने आगे और कितना डिस्टेंस है। ये फ़र्क है 390 है 310 सीसी का और ये अपने 149 सीसी का। फिर भी ठीक है 110 की स्पीड से अपन चला रहे हैं एंड आई थिंक वो 140 150 की स्पीड से चला रहेगा। तुझी लाईट फ्लिकर होते विकास, लाईट बंद कर. इफेक्ट चांगला येत होता पण नको. मी काय बोलत होतो विकास, आता या रोड वरती आहे ना आपण रील करू शकतो. मागे सनराइज होतोय आणि इथे कसं रोड दिसतोय या पोल वरती कॅमेरा ठेवून. अशा पॅच मध्ये नको जिथे गर्दी आहे. मागे कसा ओपन पॅच होता. हा मग तसं बघा, ती स्टेप करून टाकू लगेच, नंतर कंटाळा येणार आहे. सो गाइस रील के लिए रुके, एक रील शूट करना था. सो लोकेशन अच्छा मिला है, हाईवे, मंदिर एंड अपना सनराइज सूर्य देवता. तो लाइनअप भी मस्त है, देख सकते हैं, एक नंबर लग रहा है. सो कैप्चर हो रहा है कि नहीं पता नहीं, बट ये व्यू है. फायनली एंटर केला आहे. आपल्या परतीच्या जर्नीमध्ये हा स्टेट ट्रान्झिशन झाला आहे आपला. सो महाराष्ट्रामध्ये एंटर केला आणि आता भारी वाटतंय आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन फायनली. मित्रांनो ऑलमोस्ट सोलापूर आता काहीतरी 15 किलोमीटर राहिला आहे आपला. आणि सोलापूर सिटीमध्ये आपण आतमध्ये जाणार नाही, आपण बायपास घेणार आहे. आणि हा NH52 आहे, आपण NH65ला कनेक्ट करणार. आणि ऑलमोस्ट थोडा टाईमपासच झालाच आहे, पण टाईमपास पण वर्क होता कारण आपल्याला रील्स हवे होते. आणि जे आपल्याला नवीन ट्रेंडिंग रील आहे ठरवलेला बाईकसोबत करू आपण, तर मग तसे रील्स पण काढले आणि त्याच्यामुळे टाईम झाला. पण ठीक आहे, 10 का 15 किलोमीटर राहिलं आहे बस, मग आपण सोलापूर NH65ला कनेक्ट होणार आहे. आधी पण होता ॲक्च्युली, तेव्हा लक्ष नाही गेलं, आता लक्ष गेलं. बर्ड सेंच्युरी असल्यामुळे ना त्यांनी ना हॉर्न प्रोहिबिटेड सांगितलं आहे. हॉर्न वाजवू नका, कारण आपले जे बर्ड्स आहेत त्यांना त्रास होतो. त्याच्यामुळे आपण हॉर्नचा वापर नाही केला तर खूपच चांगला. पाय पकडलेला आहे आणि NH52 सोडून आपण मुंबई हैदराबाद हवेला कनेक्ट केला आहे. मुंबई हैदराबाद, मुंबई सोलापूर, पुणे सोलापूर, जे काय ते तुम्ही बोलू शकता ते बोलू शकता. तर हा आपला नेहमीचा रस्ता. फिरवताना चढव ना मग. हॉटेल कृष्णामाई फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट. कोण नाही बघ ना, ओनरनीच गाड्या लावल्यात इथे. एवढ्या गर्दी दिसू दे, मग लोक येतील यांच्यासारखे. क्या बात
ये क्या बात करता है यार. काय आहे नाश्त्याला? हॉटेल कृष्णा माई इथे आम्ही थांबलो होतो, ब्रेकफास्ट केला. पुण्यापासून महाराष्ट्राच्या गाड्या दिसायला लागल्यात. महाराष्ट्राच्या गाड्या आणि महाराष्ट्राचे रोड्स. हे आपले रायडर विकास बंधू क्रूज करतायत मस्त 100ला. त्याच्या पुढे ओपी लीड करतोय, कारण की ओपी एकदम फ्रेश. आज त्याचं मूड एकदम असं झालंय ना त्याला की एवढा भारी रोड आहे, काढतो मस्त फटफट. पण मग मी त्यांना दोघांना बोललो, भाई तुम्ही निघून जाता पुढे आणि मी मागे राहतो. डिस्कनेक्ट होऊन जातो. सायकल रे मारी सोने दी सायकल. आप मेरे हिसाब से मुंबई नहीं आ सकते. हे दोघं पुढे निघून जातात आणि मी मागे राहतो. नेहमी असंच होतंय मगासपासून. मग आणि मग रोड आला ट्रॅफिकवाला तर बोलतात अरे गज्जू काय रोड आहे हा. म्हणून मी त्यांना बोललोय आता सोबतच चला, भलेही मग तुम्ही 90च्या स्पीडला चालवा किंवा खाली. हा बघा आता FZ वाला विकास बघा कसा काढेल लगेच. तो नुसता आहे 110ला. हा जा भाई जा विकास, साईड दे त्याला. मी येऊ का मी धक्का मारतो उतरून. तर विकासच्या गाडीचं पेट्रोल संपलंय आणि ओपी टोचन मारतोय त्याला. इथे पुढेच शेलचा पेट्रोल पंप आहे 2 मिनिटावर आणि मस्त टायमावर थांबवली म्हणजे बंद पडली आहे गाडी. मी ओपीला मारू का धक्का? त्या स्पीड ब्रेकर पण येतोय. चल नशीब मागून गाडी नाही का. आणि हा पुढे शेलचा पेट्रोल पंप आहे. हे लोक येतात. हे रॉंग वे येतात त्याला. हे पागल लोक समजत नाही कुठे काय. क्या हुआ? पेट्रोल खत्म हो गया दोस्त? मेरे पास है बॉटल में, दूँ क्या? यहाँ पे लगा दो बाजू में, मैं देता हूँ. गाइस तो एक बंदा मिला, उसका पेट्रोल ख़त्म हो गया. देखता हूँ मैं उसको पेट्रोल देता हूँ. इधर शेल का पेट्रोल पंप है लेकिन हम लोग को नहीं चाहिए. मेरे पास है तो मैं मदद करूँगा उसको पेट्रोल भर के दूंगा, फिर उसके कार्ड से पेमेंट कर दूंगा इधर ही. तो उसका मेरा से मदद हो जाएगा. चलो थँक्यू गाइस. बाईकमध्ये झालं आहे पेट्रोल भरून. तर इथे नशिबाने आम्हाला एक पेट्रोल पंप, शेलचं पेट्रोल पंप होतं जवळ, ते भेटलं. सध्या तर मी जरा पॉईंट्सचं बघतो आहे. इथे शेलमध्ये रिवॉर्ड पॉईंट्स वगैरे असतात, पण काय झालं त्यांनी आधी नंबर नाही टाकला आमचा आणि आता बोलतात की येऊ नाही शकत आहे. म्हणून जरा इन्क्वायरी करायची आहे. बाईक्सचं पार्क केलं आहे. ते बोललं आता शेलमध्ये काही स्नॅक्स वगैरे घेऊ. थांबलोच आहे तर बसायला पण चांगली जागा आहे, थोडा आराम पण करून होईल. आणखी आम्ही आता 2 तास कंटिन्युअस राईड केली आहे. थोडंसं मग थांबू इथं. चला तोपर्यंत बघू आतमध्ये काय. चल ओके आतमध्ये बघूया काय खायला. बसायला बाहेर मालिक ने अभी इतना खर्चा कर ही दिया है तो थोड़ा सा चिप्स भी ले लिए हम लोग. निघतो 306 किलोमीटर आहे एअर पॅलेस. डोंबिवलीचा टाकलेला आम्ही. तर 306 किलोमीटर 7 तास दाखवत आहे. आणि अजून मला वाटतं आहे की कमीत कमी अजून 12:30 झाले. ऑलमोस्ट करेक्ट 12:30 झाले. 12:30. सो 7 तासच्या हिशोबाने इथं दाखवतोय म्हणजे 7:30, 8, 9पर्यंत आपण घरी पोहोचू. एकदा हायवे वरती आणि पुन्हा एकदा पण पुण्याच्या दिशेने आणि पुन्हा पार करायचं आपल्याला.
and set me free. Give me what I need. Come and set me free. टर्निंगला आलो रे. तो त्यावाला नाही, तुम्ही पुढच्या टर्नला आहे. उद्यापासून आता परत आपला जॉब. हा ना, लॅपटॉप के सामने. एका हातात आता एका हातात ॲक्सिलरेटर, एका हातात क्लच आहे. हा वो भी है, पण आता एका हातात ॲक्सिलरेटर, एका हातात क्लच आहे. उद्या एका हातात माऊस, एका हातात कीपॅड. आणि हा 3D व्ह्यूजच्या बदली 2D व्ह्यूज दिसतील. पुन्हा एकदा छोटासा ट्रान्झिशन ब्रेक घेतला होता. हा ब्रेक चांगला होता. हार्डली 10 मिनटंच आम्ही थांबलो. सर गुगल मॅप आम्हाला सांगते की देहू रोड जे आहे तो 90 किलोमीटर्स आणि 2 तास 13 मिनटं दाखवत आहेत. सो त्याच्यानुसार पोचलो तर 4:15 होतील, पण थोडा आधी पोचायचा ट्राय करू. हे बघ ते इंडियन ऑइल दिसतोय ना शो. हां ये पुढे ये, मी सांगतो. हां इंडियन ऑइल नंतर आहे ना राईट टर्न आहे, तो टर्न घे आणि त्या रोडवरती आहे. ठीक आहे, म्हणजे यू टर्न. मग इंडियन ऑइलवरून नाही जाऊ शकत होतो आपण? नाही जाऊ शकत. आणि तिथून ते गाड्या कसं जात आहे. आणि लेफ्ट घेशील डायरेक्ट. का हां धपकन राईटला आपण गोल फिरावं लागेल मग तुला. हां घेतोय. चल ओके. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहोत देहू रोडला रिटर्न जर्नीमध्ये. खूप भयानक ट्रॅफिकमधून गो थ्रू करून आम्ही आलो आणि आल्या व्हिडिओ काढायची हालतच नव्हते. आल्या बसलो आणि डायरेक्टली खायलाच बसलो. त्याच्यामुळे काहीच अपडेट येता नाही आला. तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत देहू रोडला. जाम बॉडी थकलेली आहे. सगळ्यात म्हणजे तर बॉडी पूर्ण एक्झॉस्ट झाली आहे. आमच्या गजूला पण फिरत आहे. आता जस्ट चायनीज खायला जसं होते बोलला. आता एक कॉफी मारू आणि मग हार्डली 114. माझ्यासाठी 114, गजूसाठी 121 आणि आपल्या ओपीदारासाठी 136 असतो मॅक्स टू मॅक्स. तर त्याच्यामध्ये कवर करू. आधी चौकला भेटू. चौक लास्ट स्टॉप असेल आपला ट्रिपचा. त्याच्यानंतर आपले सगळे आपल्या रस्त्याने लागतील. काय आलं काय आलं गजू दादा? नाही आता वैताग आला. घरी कधी पोचता काहीच बोलायचं नाही मला. आता मला काहीच नाही बोलायचं. जो त्या पुण्याच्या ट्रॅफिकमधून आलो आहे ना, बॉडी वाटायला लागली. म्हणजे पुण्यात इथे काय होणे बोलतात, पण ते आमच्यासाठी ट्रॅफिकसाठी करत आले. नको वाटत होतं इतकं भयानक ट्रॅफिक आणि लोक असे. आमचा मागचा शॉर्ट ब्रेक झाला आहे. आम्ही 5ला निघणार होतो, पण आता झाले आहेत 4:55. 4:55 झाले. 5 मिनटं आम्ही लवकर निघालो. ट्रॅफिक लागली आज. इथूनच ट्रॅफिक लागली आम्हाला देहू रोडच्या पुढे टोल नाक्याजवळ. कारवाल्यांनी पूर्णच ब्लॉक केलं आहे. सगळ्यांनाच आधी जायचं आहे. बाईक जायला पण जागा ठेवली ना. इथली तरी रॅली चालली आहे. मोरया गाव आशीर्वाद इंदर्जना ग्रुप. मित्रांनो ट्रिपचा सॅडेस्ट पार्ट आलेला आहे. बंधूंना बाय बोलायची वेळ आली. याचा अर्थ की आता हा ट्रिपचा लास्ट टप्पा, जिथे आम्ही लोक 3 साईडला 3 ठिकाणी जाऊ. म्हणजे गज्जू आणि विकास सोबत जातील टिल उल्हासनगर. अँड देन गज्जू पुढे कंटिन्यू करेल टिल डोंबिवली आणि मी इथून कंटिन्यू करेन जर्नी टिल घाटकोपर. सो चला बंधू बाय. शुक्रान अलविदा मासलामा. शुक्रान अलविदा मासलामा. टेक केअर. फिस्ट बॉम्ब राहिला आहे आपला. अँड डू वॉट एव्हर यू वॉन्ट. फेसबॉम्ब तर राहिलाच आहे. हे आपले दादा जेव्हा चालू होतील तेव्हा येतील इंटरकॉमवर. बाय बंधूस. बाय बंधूस. बाय बाय.
जा सेफ, हॅव सेफ जर्नी आणि पोचल्यावर ॲज युजल मेसेज टाका.